ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। तरहाब प्रीमियम क्वालिटी के खूबसूरत अरबी लिबास, अरबी टोब और जुब्बे मदारिस और मकातिब में तलबा को इनाम देने के लिए बिल्कुल वाजिबी हदिये पर। तफसीलात के लिए अभी कॉल करें। चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि शिवरमंगळ ग्रामपंचायतचे हद्दीत आज ब्युटी प्रोफेशनल परी अकॅडमीचं उद्घाटन संदर्भात आपण आलेले आहे। शुभेच्छा कशी देणार? सर्वप्रथम मी या जे पार्लर आहेत परी ब्युटी पार्लर आणि त्याचबरोबर साड्यांचं देखील दालन त्यांनी चालू केलेलं आहे, त्याबद्दल जयश्रीताई पवार, चंद्रकांत पवार यांचं मी हार्दिक असं अभिनंदन करते। आणि शिवूर सारख्या ठिकाणी त्यांनी हे जे ब्युटी पार्लरची जी सर्व्हिस उपलब्ध केली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी धन्यवाद करून जास्तीत जास्त महिलांना या ब्युटी पार्लरला नक्कीच व्हिजिट करावे, कारण की प्रत्येक महिलेला वाटतं की आपण छान दिसावं, सुंदर दिसावं आणि त्या अनुषंगाने जयश्रीताईने स्वावलंबनाकडे एक पाऊल पुढे केलेलं आहे। त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, शुभेच्छा। मॅम, आपण पण एक महिला आहे आणि मॅम पण एक महिला आहे, महिला याच्या समोर येत आहे, काय म्हणणार महिलांसाठी? सध्याचं युग तर असं आहे की सोशल मीडिया खूप बूम आहे सोशल मीडियाचा आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि चूल आणि मूल यांच्यापर्यंत आता महिलांचं विश्व सीमित राहिलेलं नाही। मग प्रत्येक महिलेला या प्रसंगी एवढंच सांगू इच्छिते की प्रत्येकाने आपली जी काही आवड असेल, जो काही छंद असेल तो जोपासावं आणि त्यातनं जर त्यांच्या घरच्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी जर आर्थिक हातभार लागत असेल तर मग सोन्याहून याची पिवळं। आपलं नाव सांग? माझं नाव शिल्पा दिनेश परदेशी, मी वैजापूर शहराची माजी नगराध्यक्ष। धन्यवाद। ओके मॅम, आमच्या चॅनलवर आपला स्वागत अभिनंदन आहे आणि शिवरमंगळ ग्रामपंचायतच्या हद्दीत आपण एक परी प्रोफेशनल ब्युटी पार्लर आज उद्घाटन झालेलं आहे। उद्घाटनासाठी कोण आलेले होते त्याचा संदर्भ सांग? वैजापूरच्या नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी आलेल्या होत्या आणि मी ज्यांच्याकडे क्लास केलेला आहे, माझी बहीण पण आहे ती, आणि मी त्यांच्याकडे क्लास केलेला कल्याणी आवटे, त्यांच्या हडको कॉर्नरला KLS ब्युटी प्रोफेशनल अकॅडमी आहे, अकॅडमी प्लस पार्लर आहे। किती महिने आणि वर्षाचा कोर्स होता? मी संभाजीनगर NGO मध्ये काम करत होते सुपरवायझर म्हणून, प्लस मी ते करत करत तिथं जवळच हडको कॉर्नरला ताईंचं पार्लर होतं, तर मी प्लस दोन्ही पण ॲडजस्ट केलं, कारण मला 2 तास वेळ असायचा, मी तो व्यर्थ न घालवता मी ते पार्लरमध्ये। मॅम, आपण एक अकॅडमी चालू केलेली आहे, त्याचे शिवर गावात मुली असतात शिक्षण घेत आहेत, त्यांना पण ही कोर्स करायचं तर किती महिन्याचा कोर्स असेल? जवळपास 3 ते 6 महिन्यापर्यंत आपण हा कोर्स करू शकतो। आणि फीस वगैरे काय असते? फीस पासून बेसिक जर असेल तर 15 ते 20 पर्यंत, जसं समोरच्याला पुरवला शैक्षणिक पात्रता आहे का? कोणी पण करू शकतं। काय असतं माहिती का सर, एखाद्याला जर करायचं असलं ना ते कसंही करतं, ते अडाणी असू द्या, शिकलेला असू द्या। मॅम, आपल्या ब्युटी पार्लर सोबत आपण कापडचा पण कारभार सुरू केलेला आहे, कोणते कापड आहे आपल्याकडे? मी फक्त साडीच ठेवलेली आहे सध्या, कारण जसं की पार्लरमध्ये एक लेडी झाली म्हणजे तिच्या जर प्रत्येक जशा अपेक्षा वाढतील, मी हळूहळू त्यानुसार मी प्रत्येक तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्कीच रेडी। साड्यामध्ये कोणकोणत्या साड्या आणि लग्नाचे जे बघता असतात ते पण मिळू शकतात का? अजून तर सध्या तर काही ठेवलेलं आहे, मी सध्या साधारण साडीपासून स्टार्ट केलेलं आहे, मी नक्कीच प्रयत्न करेल पुढे लग्नासाठी साड्या ठेवण्याचा। आपल्या अकॅडमीचं नाव आणि आपलं नाव आणि गावाचं नाव सांग? माझ्या अकॅडमी परी ब्युटी पार्लर आहे, JPS ब्युटी त्याचं प्रोफेशनल नाव आहे, आणि शिवूर गावामध्ये संत बहिणाबाई कॉलेजजवळ माझे पार्लर। आपलं नाव? माझं नाव जयश्री चंद्रकांत पवार आहे।